हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये मी तुमच्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते. तेव्हा इशू पण तुम्हाला गुड मॉर्निंग करते. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर मी आत्ताच किराणा करून आणलेला आहे. तर मी तुम्हाला शेअर करणार आहे की मी काय काय किराणा करून आणलेला आहे. तर चला तर बघूया मी काय किराणा भरला आहे. तर पहिलं आहे हे बरं ग्रॅम काजूचं पाकिट, कारण की इशूला खूप आवडतात हे, त्याच्यामुळे मी हे किराणा स्टोअरमधून घेतलेले आहेत. तर हे दुसरं आहे क्रॅक जॅकचे बिस्किट्स. हे पण इशूला खूप आवडतात, त्याच्यामुळे तिला गोडपेक्षा आहे ना खारे बिस्किट खूप आवडतात, म्हणून मी हे तिच्यासाठी क्रॅक जॅक बिस्किट्स घेतलेले. त्याच्यानंतर आता दिवाळी सण येतोच आहे, आपल्याला माहिती आहे. तर दिवाळी सणानिमित्त आहे ना मी असं हे फरसाण घेतलेलं आहे. खट्टा मिठ्ठा टाईपचं आहे, हे खूप छान लागतं. त्यानंतर इथे मी ना रेडीमेड जे इन्स्टंट गुलाबजाम आहे ना, भरपूर असे गुलाबजाम बनवता येतात. जवळजवळ आहे ना आपण याच्यात ना आपण 40 ते 50 गुलाबजाम बनवू शकतो. आणि एकदा बनवले ना खूप छान लागतं. हे चितळेचे जे आहेत ते चितळे बंधूचे हे गुलाबजामचं पाकिट आहे. हा इथे आहे सांबर मसाला. जर कधी मी इडली केली किंवा कशाला आपण जरी भाजी केली ना, भाजीमध्ये पण छान लागतो हा मसाला. तर हा सांबर मसाला मी मागवलेला आहे. ही केली तर आपल्याला सांबर मसाल्यामध्ये ती खाता येते. त्याची पॅकिंग आहे 200 ग्रॅमची. मी नेहमी 200 ग्रॅमच घेत असते. महिनाभरात एवढं काही जिरं लागत नाही. त्यानंतर ही इलायची आहे. हिचा वापर मी जेव्हा केव्हा शिरा बनवला किंवा चहा बनवली त्याच्यामध्ये, खिरीमध्ये किंवा शिऱ्यामध्ये ही इलायची खूप छान लागते. नंतर आहे ही हिंग पावडर. ही मी भाजीत टाकत असते. ही आहे खडीसाखर. अगरबत्ती पुडा हा मी चंपाचाच आणत असते. हे तेल आपल्याला लागत असतं ना, म्हणून मी याचे ना 3-4 पाऊच आणलेले. 4 पाऊच आणलेले मी हे तेलाचे. नंतर ही मिठाची पुडी, आणि हे शेंगदाणे आणलेले. तर अशा प्रकारे ना मी हा किराणा भरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी हे लागत असतात, पण जसं जसं ज्या संपत जाताना तशा मी त्या आणत असते. सुंदर अशी राधाकृष्णाची फ्रेम या ठिकाणी लावलेली आहे, खूप छान दिसत आहे. तर पप्पांचा जेव्हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता त्या दिवशी माझ्या बहिणीने ही फ्रेम पप्पांना गिफ्ट केलेली आहे. खूप छान प्रकारे असे राधाकृष्ण दिसत आहेत इथे. सुंदर असा टिपाई या ठिकाणी आम्ही घेतला आहे. तर नवीनच ऑर्डर केला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर याचं मुहूर्त निघाला आहे आम्हाला आणायला. कपाट सुद्धा घेतलं आहे आम्ही. याचे कप्पे आहेत, म्हणजे मध्ये जर आपण बघितलं तर आहे कपाट असं ओपन केल्यानंतर नवीन ड्रेस आणलेले. तर बघूया. तर बघा आणलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा असं काही कॉलरचा टॉप आणलेला आहे मी. खूप ॲफोर्डेबल आहे हा, फक्त 250. छान असे हँकी आणलेले मी. हे बघा खूप सुंदर असे हँकी आणलेले. कपडा खूप सॉफ्ट आहे म्हणून मी हे जास्त हँकी आणलेली. अशा प्रकारे 10 हँकी आणली मी. त्याच्यानंतर मी घेऊन आलेली आहे स्कॉट पॅटर्न म्हणतात. स्कॉट सेट असतो हा. तुम्हाला कलर आवडला का नक्की कमेंट करून सांगा मला. ही पॅन्ट आहे त्याची. हा टॉप आहे. ह्या दोघी ड्रेसपैकी तुम्हाला
कोणता ड्रेस आवडला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. संध्याकाळचे 4 वाजलेले होते. तर थोडं मला बाहेर जायचं होतं. तर मी इथे दुकानात आलेली होती. दुकानात काहीतरी खरेदी करायचं होतं म्हणून मी आलेली होती. तर दुकानामध्ये मला ही साडी दिसली. खूप छान अशी साडी होती. पण नंतर विचार केला आपली तर भरपूर खरेदी झालेली आहे. तर ही साडी आपण दिवाळीनंतर घेऊ. मग नंतर मी संध्याकाळी आली तेव्हा हा असा चंद्र मावळताना दिसतोय. मी शॉपिंगवरून आल्यानंतर 6-6:30 झाले असतील. तर मी टेरेसवर गेली सहज फिरण्यासाठी. तर मला हे दृश्य दिसले. तेच मग मी तुमच्याबरोबर शेअर केले. खूप छान असे ढग भरून आलेले होते आणि त्याच्यामध्ये हा असा चंद्र मावळताना दिसतोय. खूप छान वाटत होतं. फ्रेश वातावरण वाटत होतं. अशाच फ्रेश वातावरणात म्हटलं चहा घेऊयात म्हणून मी मस्त चहा ठेवला. तर या सर्व यूट्यूब फॅमिली चहा घेण्यासाठी. आता मी मागेच सांगितलं होतं की माझ्या बहिणीचं लग्न ठरतं आहे. तर त्याचेही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर खूप छान असणार आहे ते. सगळ्या रिच्युअल्स परंपरा काय असतील ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आता बघा इशूची गडबड. काय आई काय सांगतो? कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट लाईक शेअर सबस्क्राईब करा.